तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या कुर्हा गावातील रस्ता, पाणी पुरवठा आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। याबाबत गावाचे रहिवासी ज्ञानेश्वर गोपाळराव फरपट यांनी उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कुर्हा पारखेड या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून पावसाळ्यात रस्त्यावरील नाल्यात पाणी व चिखल साचत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे। याशिवाय गावातील पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थ्यांना गावातच 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। कुर्हा गाव आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान संबंधित विभागांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन कुर्हा गावाच्या विकासाला गती द्यावी, अन्यथा गावकऱ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती खासदार प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व खामगाव तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना पाठविण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, खामगाव ग्रामीण।